मी प्रसाद नातू. मी भूत आणि भयपट या कथासंग्रहाचा मी लेखक आहे. आज मी या कथासंग्रहातील द कॉन्ज्युरिंग ही एक कथा आपल्यासमोर वाचून दाखवणार आहे, तिचे अभिवाचन करणार आहे. कथा जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. तर ऐकूया द कॉन्ज्युरिंग. फिनिक्स मॉलला द कॉन्ज्युरिंग हा भयपट लागला होता. अर्थात त्याला थिएटरला येऊन बरेच दिवस झाले होते. मी बऱ्याच दिवसापासून विचार करत होतो पाहायला जावं, कारण मी भयकथा लिहित असतो ना. त्यामुळे मला वाटलं की एक भयपट जो इतका गाजतोय त्यात नेमकं आहे तरी काय. म्हणून मी बुक माय शोला बघितलं. जवळपासचे सगळे मॉल, थिएटर तपासून पाहिले, पण जवळपासच्या कुठल्या मॉलला तो सुरू नव्हता. नगर रोड म्हणजे पुण्यापासून तसं लांबच, पण बघायचा होताच. म्हणून मी संध्याकाळचा 7:50चा शो होता, त्याची तिकीटं बुक केली. खरं म्हणजे माझ्या बायकोला आधी हॉरर म्हटलं की खूप भीती वाटायची. इतकी की घरी एखादी हॉरर सिरियल पाहिली की रात्री ती हमखास दचकून जागी होत असे. पण आजकाल तिला सवय झाली होती. म्हणजे तिची भीड चेपली होती म्हणा ना. आजकाल तिला माझ्या भयकथा लेखनाच्या निमित्ताने भरपूर भयकथा ऐकायला मिळत होत्या. त्यामुळे मी तिला जेव्हा सांगितलं की द कॉन्ज्युरिंग हा भयपट बघायला जायचं आहे, मी तिकीटं बुक केली आहेत, तेव्हा संध्याकाळी 7:50चा का हो, तिने इतक्या रात्रीचा शो का केला, मग 2 तासाचा असेल ना, इंटरव्हल वगैरे धरून रात्रीचे 10:30-11 होतील वगैरे काहीही म्हटलं नाही. अर्थात मला याचं आश्चर्य वाटलं नाही. सारा कमाल होता माझ्या भयकथा लेखनाचा. तर आम्ही दोघं अगदी वेळेत फिनिक्स मॉलला पोहोचलो. आत गेलो तर हॉल बऱ्यापैकी रिकामा होता. प्रत्येक रांगेत 5-7 प्रेक्षक होते. मला तरुणपणीच्या काही चित्रपटांच्या जाहिरातीची आठवण झाली. एखाद्या हॉरर फिल्मची जाहिरात करताना तो एकट्याने चित्रपटगृहात पाहून दाखवावा असं आवाहन केलं जाई. आणि बऱ्याच वेळा तो चित्रपट तेवढा भयप्रद नसेही, पण तो काळ होता नवीन भयपटांचा. काही वाचकांना आठवेलही की तो काळ होता रामसे बंधूंच्या भयपटांचा, चित्रपटांचा. तर आम्ही थिएटरमध्ये आम्हाला मिळालेल्या सीट नंबरवर जाऊन बसलो. आमच्या रांगेत डाव्या बाजूला कोणीच नव्हतं. उजव्या बाजूला एक तरुण जोडपं येऊन बसलं. चित्रपट सुरू झाला तसं त्या दोघांच्या गुलगुल गोष्टी सुरू झाल्या. मग एखादा भयावह सीन सुरू झाला की ती तरुणी एकदम त्या तरुणाला बिलगायची. त्यांचं दोघांचं तारुण्य सुलभ वर्तन सुरू व्हायचं. म्हणजे माझं लक्ष चित्रपटात होतं, पण माझी बायको मात्र अधूनमधून, अहो बघा ना, काही लाज ना शरम, बघा ना, चित्रपट कमी बघतायत आणि बाकी साऱ्या गोष्टी सुरू आहेत. मग मी शांतपणे म्हणायचो, अगं मला काहीही दिसत नाही आहे, कारण मी पिक्चर पाहायला आलो आहे. तूही पिक्चर पाहायला आली आहेस ना, मग पिक्चर पहा ना. तू त्यांना म्हणतेस पिक्चर पाहत नाही म्हणून, तू काय बघतेस? मी असं म्हटल्यावर तिचं कुरकुरणं थांबलं. थोड्या वेळातच मध्यांतर झाला. मी पॉपकॉर्न वगैरे आणू म्हणून बाहेर पडलो. ते दोघेही बाहेर आले, पण ते नुसतेच उभे होते. मला वाटलं तरुण आहेत, पॉपकॉर्नच्या किंवा कोल्ड्रिंकच्या रांगेत दिसतील, पण नाही. मग मी त्या तरुणाला विचारलं, कॉफी या कुछ ठंडा चलेगा? तर तो म्हणाला, नो थँक्स. त्याच्याशी बोलल्याशिवाय मला राहावं नाही. मी त्याला विचारलं, आप लोग तो अक्सर आते होगे यहाँ? हाँ आते हैं. आप नहीं आते क्या? तो म्हणाला, नहीं कभी ऐसा देखने लायक मूवी आया तो आते हैं. मी म्हटलं, आपको ऐसे मूवी अच्छे लगते हैं? त्याने विचारले. हाँ, हॉरर हो तो इंग्लिश भी देख लेता हूँ. मैं एक मराठी लेखक हूँ. हॉरर स्टोरी लिखना जानता हूँ और लिखता भी हूँ, लेकिन मेरी कहानियों में भूत ऐसा डरावना नहीं होता है. मी म्हटलं तसं तो म्हणाला, अच्छा तो आपके कहानियों में भूत कैसे होते हैं? मेरा ऐसा मानना है या धारणा है कि
अच्छे आदमी मर जाते हैं तो उनका भूत भी उनके मूल स्वभाव जैसे ही होगा, यानी अच्छा ही होगा. मग त्यातला तो तिला म्हणाला, याने अपने जैसा. मग ते दोघेही हसले. मला विचित्र वाटलं, म्हणून मी त्याला विचारलं, क्यों, क्या हुआ, आप दोनों हंस दिए. तसं तो म्हणाला, नहीं, आपकी बात नहीं, हमें कुछ दूसरी बात याद आ गई. नंतर त्याच्या लक्षात आलं की त्याच्या उत्तराने माझे समाधान झालेले नाही, म्हणून तो म्हणाला, ये पिक्चर हमारी देखने की रह गई थी, सोचा देखने को मिलेगी या नहीं मिलेगी, इसलिए आज देखने के लिए आए हैं. लेकिन ऐसा क्यों कहते हो, तुम्हारे लिए तो जिंदगी पड़ी है. मी म्हटलं, नहीं नहीं, ये तो बात है ना, वो अपने नरे ब्रिज वाला हादसा सुना होगा ना. तो म्हणाला, हाँ सुना है, लेकिन उसका क्या संबंध यहाँ. मी म्हटलं, उसमें स्कूटी पर एक कपल जा रहा था, स्कूटी स्लिप हो गई और दोनों को पीछे से आने वाले ट्रक ने कुचल दिया. वो दोनों हैं हम. आपकी कहानियों में होते हैं ना वैसे अच्छे भूत. मी हे आधी लक्षपूर्वक ऐकत नव्हतो, पण लक्षपूर्वक ऐकल्यानंतर मला दरदरून घाम फुटला. तेवढ्यात मध्यंतर संपल्याची बेल वाजली आणि मी चलो अंदर चले असं म्हणून तिथून सटकलो. माझ्या मागोमाग ते दोघेही तिथे आले. चित्रपट सुरू झाला. आता तो चित्रपटच नव्हे, अगदी पूर्ण हॉल भयपट वाटत होता. थिएटर तेवढेच भरले होते, पण ते मला अचानक जास्तच रिकामे वाटू लागले. पॉपकॉर्नचा पुडा बायकोच्या हातात देऊन मी थरथरत्या हाताने एक एक पॉपकॉर्न उचलत तोंडात टाकत होतो. कुणीतरी मागे वेफर्स खात होतं. त्याचा कर्र कर्र कुडम 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 आवाजही मला भयप्रद वाटत होता. माझा थरथरता हात पाहून ही म्हणाली, अहो इतका हात का थरथरतोय तुमचा, बरं वाटत नाही आहे का तुम्हाला. तेव्हा मी तिला म्हटलं, अगं ते बाजूला बसले आहेत ना, ते वेगळं प्रकरण आहे. पण मगाशी तेच होते आणि आताही तेच आहे, तुम्ही काय सांगताय मला नाही समजत. मराठीतून काही सांगता येईना, म्हणून मी तिला म्हटलं, वो दोनों कुछ गडबड है. म्हणजे, ती म्हणाली. मी तिला घरी गेल्यावर सांगेन म्हटल्यावर तो बाजूचा तरुण मला म्हणाला, अंकल जी बता दो क्यों छुपाते हो आंटी जी से. नहीं अरे वो डर जाएगी. मी म्हटलं. तसं त्या तरुणीला म्हणाला, देखो डर जाएगी कह रहे हैं. मग माझ्याकडे वळत म्हणाला, अरे आंटी जी डरती तो कॉन्ज्युरिंग देखने आती क्या. मी त्याला म्हटलं, आई है वो, लेकिन यह रील है और तुम लोग रियल हो ना. मी म्हटलं. तेवढ्यात पाठीमागे बसलेला माणूस उठून मला म्हणाला, हो काका, बाजूला कोणी बसलेलं नाही आणि तुम्ही कोणाशी बोलताय, सिनेमातलं भूत तुमच्या बाजूला येऊन बसलं वाटतं गप्पा मारायला. मग दोघे चौघे जोरात हसले. त्यामुळे तो विषय तिथेच राहिला. चित्रपट सुटला. दारापाशी बाहेर निघायला गर्दी झाली. 11 वाजले होते. सगळ्यांनाच लवकर बाहेर पडून घरी जायची घाई झाली होती. मी मागे वळून बघितलं तर दोघे गायब झाले होते. मी हिला म्हटलं, अगं ते दोघे दिसत नाही कुठे. तेव्हा ती म्हणाली, हो ना, कुठे गेले असतील. आणि कुठून गेले असतील हो. मी असून म्हटलं, त्यांना बाहेर निघायला दरवाजाची गरज नाही, ते गायब झाले. काहीही काय, बायको म्हणाली. तू त्यांचे चेहरे पाहिलेस ना नीट, मग घरी गेल्यावर परवाचा पेपर बाहेर काढ. आम्ही घरी पोचलो. मी आठवण न देताच तिने परवाचा पेपर काढला, पण तिला पेपरवर काय शोधायचं हे माहीत नव्हतं. मी तिला म्हटलं, नरे ब्रिजवर अपघातात मरण पावलेल्या जोडप्यांचे फोटो बघ. तिने ती बातमी काढली आणि घाबरत घाबरत माझ्याकडे येत म्हणाली, अरे हो, हे तेच आहेत हो, थिएटरमध्ये भेटलेले. म्हणून तर मी घाबरलो. इंटरव्हलमध्ये मला माहीत झालं होतं. सौने मग नेहमीचं वाक्य ऐकवत शेवट केला, तरी मी नेहमी सांगत असते भूताच्या गोष्टी लिहू नका म्हणून. मग मीही तिला म्हटलं, मीही म्हणतो ना, सगळीच भूतं वाईट नसतात म्हणून. तर मित्रांनो, माझ्या या मी, भूतं आणि भयपट या कथासंग्रहात अशाच एकूण 11 गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी वाचायसाठी तुम्ही ई कथासंग्रह ॲमेझॉन किंडलवर वाचा
आणि त्याच्या प्रतिक्रिया जरूर मला द्या. धन्यवाद.